षकाराचे खकारोच्चारण. कात्यायन प्रतिज्ञासूत्र, शुक्ल यजुर्वेद परिशिष्ट, प्रवरसूत्र, लघु माध्यंदिन शिक्षा, केशवीय पद्यात्मिका शिक्षा इत्यादी ग्रंथांमध्ये षकाराच्या उच्चाराविषयी सामान्यतः पुढील विचार आलेला आहे. षकारस्य खकारः स्यात् टुकयोगे तु नो भवेत. अर्थात शचे उच्चारण ख होते, परंतु ट वर्गातील वर्ण, क या वर्गातील वर्ण यांच्याशी शचा संयोग असेल तर मात्र त्या शचे ख असे उच्चारण होत नाही. असंयुक्तस्य मूर्धन्योष्मणः खोच्चारणं मतम. संयोगी नसणाऱ्या शचे उच्चारण सर्वत्र ख होते असे केशवी शिक्षेत म्हटलं आहे. असंयुक्त शचे उच्चारण ख होते. उदाहरणार्थ इखेत्तवोर्जेत्तवा वायवस्थदेवो वाहा. दीर्घामनुप्रसीतिमा युखेधान् देवो वाहा. चक्षुखे विषवे खाम प्रमुखीः धने खू. वरील सर्व उदाहरणांमध्ये श हा असंयुक्त असल्यानं शचे ख उच्चारण झालेले आहे. ट वर्गीय व्यंजन आणि क वर्ण सोडून संयोगी असणाऱ्या शचे ख उच्चारण होते. उदाहरणार्थ आयुखेत्तवा बरचासेत्तवा किरेख्यैत्तवा क्षेमायतवा. द्विखमाः सहस्राशीरेखा पुरुखाः सहस्राक्षाः सहस्रपात. या सर्व ठिकाणी श हा संयोगी आला असला तरी ट वर्गीय व्यंजन किंवा क हे व्यंजन संयोगात नसल्यानं शचे ख उच्चारण झालेले आहे. परंतु प्रत्युष्टगुरक्षाः प्रत्युष्टा अरातयो निष्टप्तगुरक्षो निष्टप्ता अरातयाः. व्रजं गच्छ गोष्ठानं बरेखतु ते कृष्णाः उष्णिक. या ठिकाणी श वर्णाचा ट वर्गीय व्यंजनाशी संयोग असल्यानं शचे उच्चारण ख झालेले नाही. सहस्राक्षाः सहस्रपात क्षेमायतवा लक्षम. या ठिकाणी शचा क या व्यंजनाशी संयोग असल्यानं शचे ख उच्चारण झालेले नाही.